पाहुयात पुढची बातमी। जुन्नर मधील पिंपळवटी येथील अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केली आहे। घटनेनंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी कशी देता येईल याकडे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पिंपळवटीला जी दिशा चिव तिला लाडानं तिच्या घरची लोक म्हणत होती, अशा एका निष्पाप कोवळ्या जीवावर ज्या पद्धतीनं अत्याचार झाला का ती कांजण्या ह्या आजारानं थोडीशी बाधित झाल्यामुळे ती शाळेत न जाऊ शकल्यानं ती घरी होती। तिच्या नातेवाईकांकडून जे कळालं ते का ती घरी होती। आई वडील त्या दिवशी आजारी असताना सुद्धा जेव्हा थांबू शकत नाही, कारण पोट चालवायचं म्हटलं, मुलांचं पोट चालवायचं म्हटलं तर त्यांना मजुरीशिवाय पर्याय नाही। आणि अशा अवस्थेत त्या नराधमाने जो काही प्रकार केला तो अतिशय गलिच्छ, अतिशय निंदनीय त्या ठिकाणी आहे। अशा नराधमाला तात्काळ पोलीस विभागानं अटक केलेली आहे। पुढची सगळी तपास कार्य सुरू आहे। आताच मी SP सरांबरोबर बोललो तर त्यांनी मला वाटतं उद्या काहीतरी परत येऊन त्यांचं एक जी काही माहिती त्यांना हवी असेल ती माहिती पुन्हा घेऊन आणि त्यानंतर ते चार्जशीट दाखल करतात। आपली सगळ्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीबरोबर आम्ही सुद्धा आहेत। मी उद्या रात्री CM साहेबांना भेटलो, तसं या घटनेकडे जाणार आहे, या ठिकाणी जाणार आहे असंही सांगितलं। आता उद्या गेल्यानंतर मी परत CM साहेबांना आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, तिच्या आईचं जर बघितलं तर काय तिच्या ह्या वयात एकुलती एक चिमुकली मुलगी जेव्हा तिच्या समोर असं होतंय। अनेक इथं भगिनींनी सांगितलं का महिला म्हणून जन्माला येणं, मुलगी म्हणून जन्माला येणं आणि त्यातले त्यात गरीब घरात मुलगी म्हणून जन्माला येणं हे परमेश्वराला विनंती करावी लागेल की काय, अशा शब्दात जेव्हा सांगितलं जातं तेव्हा निश्चितच सगळ्यांची भावना एकच असेल का अशा नराधमाला फाशीशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकारची शिक्षा त्याला नसावी आणि त्या दृष्टीने फास्ट ट्रॅकवर घेण्याच्या संदर्भातल्या सूचना तशा वरिष्ठ